नागपुरात महिला पोलिसासोबत धक्कादायक घटना। 25 वर्षीय महिला पोलीस शेवटी किन्नरांकडून असं लोक हादरले, पायाखालची जमीन सरकली। नागपूर शहरात घडलेली ही घटना ऐकून अनेकांना क्षणभर विश्वासच बसला नाही, कारण इथे पीडित आहे एक सामान्य तरुणी नाही, तर कायद्याची रक्षक असलेली गणवेशात कर्तव्य बजावणारी 25 वर्षांची महिला पोलीस। प्रश्न एकच होता, जर पोलीसच सुरक्षित नसेल तर सामान्य महिलांचं काय? ही कहाणी सुरू होते अगदी साध्या ओळखीच्या वाटणाऱ्या पद्धतीने। मोबाईल, इंटरनेट आणि लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर झालेली एक ओळख। समोरचा माणूस स्वतःला सुरक्षित दाखवतो, सभ्य बोलणं, विश्वास बसावा अशी भाषा, भविष्यातील स्वप्नांची चर्चा, लग्नाची हमी। हळूहळू चॅटिंग वाढतं, नंतर कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, दररोजचा संवाद। महिलेच्या मनात एक विश्वास निर्माण होतो, हा माणूस गंभीर आहे, लग्नाच्या उद्देशानेच बोलतोय। आणि इथूनच सुरू होतो सगळ्यात धोकादायक टप्पा। समोरचा माणूस प्रत्यक्ष भेटीचा आग्रह धरतो, नागपूरमध्ये येतो, लग्नाबद्दल बोलायचंय असं सांगतो। त्या भेटीत कोणालाही संशय येईल असं काहीच घडत नाही। तोच सभ्यपणा, तोच आत्मविश्वास, तोच खोटा प्रामाणिकपणा। पण त्या एका दिवसानंतर सगळं बदलतं। एका लॉजवर नेण्याचा प्रस्ताव येतो, फक्त बोलायचं आहे, लग्न ठरवायचं आहे, आणि तिथे ती महिला आयुष्यभर न विसरणाऱ्या मानसिक आणि शारीरिक धक्क्याला सामोरे जाते। त्या क्षणी तिच्या लक्षात येतं, हा माणूस तो नाही जो तो असल्याचं दाखवत होता। त्या धक्क्यातून सावरायच्या आधीच आणखी एक जाळं विणलं जातं, चोरट्या पद्धतीने घेतलेले फोटो, व्हिडिओ, आणि त्यानंतर सुरू होतो खरा छळ। धमक्या, ब्लॅकमेलिंग, सगळं व्हायरल करीन, नोकरी जाईल, समाजात तोंड दाखवता येणार नाही। भीती इतकी वाढते की ती महिला पोलीस असूनही एकटी पडते। याच भीतीचा गैरफायदा घेत वेगवेगळी कारणं सांगून, कधी अडचण, कधी गरज, पैसे मागितले जातात। रक्कम वाढत जाते, लाखांवर पोहोचते, आणि तरीही लग्नाचं आश्वासन अजूनही दिलं जातं। पण जेव्हा महिला थेट लग्नाचा आग्रह धरते, तेव्हा समोरचा चेहरा पूर्णपणे बदलतो। आता थेट धमक्या दिल्या जातात, जीवे मारण्याच्या, बदनामीच्या, आणि इथेच धक्कादायक बाब समोर येते, किन्नरांकडून धमकी दिल्याचा उल्लेख। या सगळ्या मानसिक छळामुळे ती महिला पूर्णपणे खचते, पण शेवटी एक निर्णय घेते, गणवेश बाजूला ठेवून नाही तर गणवेशातच न्याय मागण्याचा। तक्रार दाखल होते, तपास सुरू होतो, आणि तपासात जे सत्य समोर येतं ते ऐकून सगळे हादरतात। तो माणूस अविवाहित नव्हता, तो माणूस सत्य लपवत होता, तो आधीच विवाहित होता, त्याला 2 मुलं होती, संपूर्ण ओळख खोटी होती, संपूर्ण नातं फसवणुकीचं होतं। शेवटी सापळा रचला जातो आणि त्या व्यक्तीला अटक होते। ही घटना फक्त एका महिला पोलिसाची नाही, ही घटना आहे ऑनलाईन ओळखीच्या मागे लपलेल्या धोक्याची, विश्वासाच्या गैरवापराची, आणि महिलांच्या सुरक्षिततेवर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची। नागपुरात घडलेली ही घटना एकच इशारा देते, ओळख कितीही गोड वाटली तरी सावध राहणं गरजेचं आहे, कारण इथे फसवणूक झाली, आणि तीही कायद्याची रक्षक असलेल्या महिलेसोबत।